नमस्कार. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 हप्ते एकत्र जमा होणार. हो शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 3 हप्ते हे एकत्ररित्या जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2 हप्ते, त्यानंतर पीएम किसान योजनेचा 1 हप्ता, असे मिळून शेतकऱ्यांना आता 3 हप्ते म्हणजे 6,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हो शेतकरी मित्रांनो, हे पैसे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, त्याचबरोबर या पैशांसाठी कोण योग्य आणि कोण पात्र आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजवर 93.08 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यांमध्ये 14,816 कोटी रुपयांचे वितरण हे करण्यात आलेले होते. शेतकरी मित्रांनो, परंतु काही आर्थिक तांत्रिक अडचणीमुळे डिसेंबर ते मार्च रोजीचा 9वा हप्ता, त्याचबरोबर एप्रिल ते जुलै याचा 10वा हप्ता, या 2 हप्त्याचे वितरण हे रखडण्यात आलेले होते. शेतकरी मित्रांनो, पण आता आयुक्तालयाने नेमके आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता वितरित होणार. त्याचबरोबर जो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी आता पात्रतेची काय अट आहे, तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळ केवायसी पूर्ण असणे, त्याचबरोबर तुमच्याजवळ फार्मर आयडी असणे, आणि त्याचबरोबर आता तुमच्या नावामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर बरोबर ते करून घ्या. यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस आणखीन वेळ आहे. शेतकरी मित्रांनो, आता तारीख जर बघितली तर 28 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आहे, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आहे, हा तुम्हाला त्या दिवशी 5 वाजता सायंकाळी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.